नमस्कार, माझं नाव राहुल. माझ्या कायदेशीर यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या देशातील जंतर मंतर येथील माननीय श्री सोनम वांगचुक सर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आले आहेत श्री आर.बी. खरे सर. नमस्कार सर. नमस्कार सर, मला वाटलं आज आपण कोट घालून यायला, आपण कोट नाही घातलं, याचं काही कारण सांगता येईल का? काय माहिती आहे का, जनरली जनतेची अशी इच्छा असते की वकील कोर्टातच दिसला पाहिजे, पण माझं वैयक्तिक मत असे आहे वकील कोर्टातच दिसला पाहिजे. जर कोर्टात कोट घातला तर तो योग्य असतं. तुमचं काम तिथं आहे कोर्टात आणि तुम्ही तिथं कोट घालू शकता, पण कोर्ट एरियाच्या बाहेर कोट घालू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. पण जनसामान्यांमध्ये आता एक ट्रेंड झालेला आहे किंवा त्यांची ती अपेक्षा असते की वकील असाच पाहिजे, वकील तसाच दिसला पाहिजे, वकिलांनी इतक्या पॉवरफुलच बोललं पाहिजे. पण प्रॅक्टिकली त्या गोष्टी तशा नसतात. आपल्याकडं जनरली जर आपण बघितलं तर सिनेमाचा प्रभाव आपल्याकडं फार आहे. आणि आपण जर पाहिलं एखाद दोन सिनेमे असतील की ज्याच्यात खरोखर कोर्टरूम ड्रामा बऱ्यापैकी चांगला दाखवला गेला आहे. म्हणजे मराठी पिक्चर जर बघितलं आपण कायद्याचं बोला तर त्यात बऱ्यापैकी कोर्ट वातावरण त्या खऱ्या वातावरणाच्या जवळ जाण्यासारखं त्या पद्धतीचं दिसतं. पण वैयक्तिक तर तेच मत आहे की जिथं आपला व्यवसाय आहे तिथं कोट घालावं, बाकीच्या ठिकाणी गरज नाही त्या कोटाची, असं. त्यामुळे आज नाही घातलेला कोट. आता सर, सोनम वांगचुक यांनी जे जंतर मंतर येथे जे आंदोलन सुरू केलंय, तर हे सोनम वांगचुक कोण आहेत? बऱ्याच जणांना याबाबत माहिती नाही की सोनम वांगचुक सर कोण आहेत. तर याबाबत आपण थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता आपल्याकडं असलेल्या माहितीप्रमाणे ते शास्त्रज्ञ आहेत. सैन्यासाठी त्यांनी बरेच काम केलेलं आहे. म्हणजे त्या बर्फाच्या वातावरणात त्यांना ऊब मिळावी म्हणून काही टेंट वगैरे बनवलेले आहेत. पर्यावरणविद आहेत. लडाखच्या प्रश्नांसाठी ते लढत आहेत. आणि आता त्यांची अलीकडची ओळख की ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा पुढाकार घेऊन लढत आहेत. आता त्यांनी जे शांततापूर्व आंदोलन सुरू केलं आहे, असे आंदोलन सुरू करण्याचा आपला संविधानाने अधिकार दिलेला आहे का? दिलेला आहे तर तो कोणत्या अनुच्छेदप्रमाणे, म्हणजे कोणत्या अनुच्छेदमध्ये नमूद आहे की असा आपला अधिकार आहे आंदोलन करण्याचा? संविधानाचं कलम 19(1) A, B आणि C ह्या 3 कलमांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलन करणं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आंदोलन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? नाही, कोणतंही आंदोलन असो ते शांततामय मार्गाने होणं गरजेचं आहे आणि तसं अपेक्षित पण आहे. कारण भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकशाही देशात लोकांचे प्रश्न शांततेने मांडले गेले पाहिजे आणि सरकारने त्या पद्धतीने त्याची दखल घेतली पाहिजे असं माझं मत आहे. जर पोलीस कर्मचारी म्हणा किंवा दुसरे इतर कोणी जर आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? नाही, आंदोलन थांबवण्याचा त्यांना 100% अधिकार आहे, परंतु ते कधी थांबवायचं याचेही काही नियम आहेत. जर आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असेल तर ते थांबवण्याचा त्यांना अधिकार नाही. परंतु कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत असेल, देशविरोधी काही काम होत असेल तर अशा वेळेस 100% त्यांना ते आंदोलन थांबवण्याचा अधिकार आहे. आता बऱ्याच आंदोलनामध्ये विद्यार्थी सहभाग घेतात, तर त्यांनी सहभाग घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा भविष्यात त्यांना अडचणी यायला नाही पाहिजे अशी कोणती काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे? काय हा खरंच एक चांगला प्रश्न आहे. कारण आता आपण जे जेनझीच्या नावाने आंदोलन बघतोय, सगळी कोवळी मुलं आहेत जी साधारणतः 18 ते 20 या वयोगटातली किंवा त्याच्या खालची पण आहेत. भविष्यात आता हे जे चाललंय सगळं हे नीटसाठी चाललंय, परंतु त्या आंदोलनात तुमच्या विरुद्ध जर काही सिरियस गुन्हे दाखल झाले तर भविष्यात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची अडचण येऊ शकते. कारण गुन्हा दाखल असल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळायला अडचण येते, तुमच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी अडचण येते आणि इतरही काही अडचणी त्या पद्धतीने त्या वेळेला येऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्याकडनं कुठलंही नुकसान होणार नाही आणि आपल्यावर कुठलेही गुन्हे दाखल होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे. आता आंदोलनामध्ये जेवढे विद्यार्थी उतरलेत त्यापेक्षाही जास्त विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे त्यांना सपोर्ट करतात किंवा त्यांचे स्टेटस ठेवणे, तर या गोष्टी कायदेशीर आहेत का? आणि जर त्या कायदेशीर नसतील तर त्यांनी त्या ठेवायला पाहिजे की नाही पाहिजे, याबाबत आपलं काय मत?
नाही, सोशल मीडियावर तुम्ही ॲक्टिव्ह असणं ही एक चांगली गोष्ट आहे, कारण त्यातून ज्ञान मिळतं, तुमचे विचार व्यक्त करता येतात. परंतु सोशल मीडियावर असतानाही आणि विशेषतः आंदोलनाच्या काळात तुम्ही तुमच्याकडे आलेली माहिती ही खरी आहे की नाही हे सगळ्यात पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे. आजकाल कुठलाही व्हिडिओ, म्हणजे अलीकडे आपण एक बघतोय की एका जुन्या आंदोलनातला एक व्हिडिओ की एका मुलाने एका पोलीस अधिकाऱ्याला मारलं, हा पण ट्रेंड होत होता. बरोबर. वास्तविक तो या आंदोलनातला नाही आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी की ज्या खऱ्या आहे की नाही, त्या पुढे पाठवणं योग्य आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार विद्यार्थीच नाही प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून आपण कुठलं देशविघातक कृत्य करतोय का हेही बघितलं पाहिजे. कायद्याच्या विरोधातली कुठली गोष्ट आहे का की जेणेकरून समाजात तेढ निर्माण होईल, कोणाच्या जातीय धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशा कुठल्याही गोष्टी फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्यता तपासणं गरजेचं आहे आणि ती करावी. थोडक्यात म्हणजे सरांचं असं म्हणणं की कोणतीही तुम्ही पोस्ट करताना त्याबाबत अगोदर शहानिशा करा, ती बातमी खरी आहे का, बरोबर. किंवा त्या बाबीचा दुसऱ्यावरती काय दुष्परिणाम होऊ शकतो, दुसऱ्यावरती पण आणि आपल्या भविष्यावरती पण. तर तुम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा, पण आवाज उठवताना आपण उठवत असला आवाज संविधानाप्रमाणे दिलेल्या कायद्यानुसार बरोबर आहे की नाही, बरोबर, याचाही पण विचार करायला पाहिजे. खरं आहे.